आपल्यामध्ये उपस्थित असलेले या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी संजयजी चव्हाण साहेब, परभणी शहराचे प्रथम नागरिक सय्यद इक्बाल महापौर, परभणी शहराचे उपमहापौर गणेशभैया देशमुख, आमचे मार्गदर्शक शिवसेनेचे नेते डॉक्टर विवेक नावंदरजी, मंचावर उपस्थित असलेले मेहराजी सिद्दीकी, आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते सिद्धार्थदादा भराडे, आंबेडकर चळवळीचं युवा नेतृत्व आशिष वाकोडे, नवनिर्वाचित समाज कल्याण सभापती राजेशी रणखांबे, नगरसेवक आकाशी लहाने, नगरसेवक बबलूजी घागरमाळे, सुधीर कांबळे, सर्वच माझे संयोजन समितीचे सहकारी आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली भीमगीत संगीतज्ञ असेल, धम्म चळवळीचं कार्यक्रम असतील, ज्यांच्यामुळं आम्हाला ऊर्जा निर्माण होती, असे अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत उपगुप्त महाथेरोजी, तसेच नांदेडवरून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले बनते पयाबोधीजी थेरो, त्यांचा सर्व भिक्खू संघ यांना मी तिरवार वंदन करतो। मी आपल्यामध्ये प्रस्ताविकात जास्त वेळ घेणार नाही, कारण आनंद शिंदे यांची भीमगीत संगीतज्ञ आपल्याला ऐकायचे आहे। पण सांगताना एकच सांगतो इथं की ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माची दीक्षा घेतली आणि त्यांचं स्वप्न होतं भारत बौद्धमय करायचं, ते गेल्या 2 वर्षापासून परभणी ते चैत्यभूमीची धम्मयात्रा करून या परभणीतील सर्व माझ्या बौद्ध उपासक उपासिकांनी आज भारतामध्ये नाही तर बाहेरच्या देशामध्ये सुद्धा धम्माचं चक्र गतिमान करण्याचं काम या परभणी शहरातील माझ्या सर्व माता भगिनींनी तरुण बौद्ध उपासक उपासिकांनी केलं आहे। ही भीमगीत संगीतज्ञ फक्त गायनाची नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की आमचे 10 भाषणं असतील, पण भीमाचं एक जर गायकाचं गाणं असेल ते समाजाचं प्रबोधन होत असते। आणि त्यांच्या जयंतीनिमित्त ही अखंडपणे सुरू असलेली ही 22व्या वर्षाची आपली भीमगीत संगीतज्ञ ही फक्त मला मुद्दाम इथं गर्वानं सांगायचं आहे की माझ्या माता भगिनी, माझे बौद्ध उपासक, माझ्या उपासिका या सर्व तुमच्या ताकदीवर ही भीमगीत संगीतज्ञ आज 22 वर्षाची झाली, हे मला मुद्दाम तुम्हाला इथं सांगायचं आहे। ही तुमची ताकद आणि ही तुमची शक्ती जी माझ्यासोबत आहे, त्यामुळंच हे सर्व घडत आहे। आपण पाहितलं असेल, परभणी शहरातून 10 किलोमीटरच्या अंतरावर आपण 10 एकरमध्ये बौद्धविहाराची निर्मिती करणार आहोत। उद्यासुद्धा थायलंडचे भंतेजी त्या परिसरात सकाळी 11 वाजता येणार आहेत। आपण तिथं थायलंडचे भंतेजींची धम्मदेशना घेणार आहोत। उपगुप्त भंतेजी आहेत, आपले पयावतीजी आहेत, त्याच पद्धतीनं उद्या पूर्णलासुद्धा उपगुप्त भंतेजीच्या मार्गदर्शनाखाली महावंदनेचा सुद्धा कार्यक्रम पूर्णमध्ये सुरू केला आहे। हे सांगायचं तात्पर्य माझं एकच आहे की तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं आहे की अहिंसेच्या मार्गानं चला, शांततेच्या मार्गानं चला आणि मंगलमैत्रीने चला। आपण तथागत भगवान गौतम बुद्धाचे आणि आहोत। आम्हाला मुद्दाम इथं सांगायचं आहे, गेल्या अनेक विषय झाले, राजकारण झाले, मतदान झाले, गटतट झाले, पण मला तुम्हाला नम्रपणे सांगायचं आहे, राजकारणाच्या जागी आपण बाबासाहेब आंबेडकरांचे आणि आहोत। 14 एप्रिलची जयंती असेल, बुद्ध जयंती असेल, ही तथागत भगवान गौतम बुद्धांच्या शांततेच्या मार्गानं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची जयंती आपण साजरी करणार आहोत। याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं राजकारण कोणीही जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये करणार नाही। आपण आंबेडकरी समाज म्हणून सर्व एकत्र आणि ताकदीनं आपण ही जयंती दरवर्षी साजरी करणार आहोत। मला बऱ्याच जणांना सांगायचं आहे, ही ताकद आपली आज आपल्यामध्ये विजय वाकोडे साहेब नाहीत, त्यांची खंत, त्यांची उणीव आम्हाला रोज जाणवत असती। बाबाचं रोज आंदोलन असायचं, पण ते आंदोलन गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून शांत झालेलं आहे। त्यांची चळवळसुद्धा गतिमान करण्यासाठी
आशिष वाकोडे असतील, सिद्धार्थ भरडे असतील, रवी सोनकांबळे असतील, परभणी शहरामध्ये माझे सर्व सहकारी असतील. आपण एक वज्रमूठ घेऊन आंबेडकर चळवळ, आमच्यात कसले प्रकारचे गटतट नाहीत. हे मुद्दाम या मंचावरून मी तुम्हाला सांगायलो. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे लेकरं आहोत आणि आम्ही ताकदीनं येणाऱ्या काळामध्ये या विरोधकांना भिडल्याशिवाय राहणार नाहोत. मी जास्त वेळ घेणार नाही. कलेक्टर साहेब आपल्याला शुभेच्छा देणार आहेत. परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री औरंगाबादवरून निघालेले आहेत, ते 11 वाजेपर्यंत आपल्यामध्ये येणार आहेत. परभणी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार ते सुद्धा आपल्यामध्ये 11:15 वाजेपर्यंत पोहोचणार आहेत. यानंतर जिल्हाधिकारी साहेबांचं शुभेच्छा भाषण होईल. त्यानंतर ही भीमगीत संगीत रजनी पुन्हा कंटिन्यू सुरू राहणार आहे. मला नम्रपणे ते सांगायचं आहे, हे जे जयंती उत्कृष्ट समितीचे देखाव्याचे जे पारितोषिक होते ते मी स्वतः नाही केले काढलेले. जिल्हा प्रशासनानं जे नंबर काढलेले आहेत त्यांनाच आम्ही ह्यावर्षी हे नंबर दिलेले आहेत. ज्यांचे नंबर आले नसतील त्यांनी पुन्हा पुढच्या वर्षीसुद्धा प्रयत्न करावे आणि ह्या बक्षीस वितरणामध्ये त्यांनी सहभाग घ्यावा एवढी त्यांना मी विनंती करतो. आणि ज्यांनी 1 एप्रिलपासून ते 30 एप्रिलपर्यंत परभणी शहरामध्ये जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट जयंत्या, उत्कृष्ट संयोजन सर्वांनी ताकदीनं एकत्र येऊन ही जयंती आपल्या जिल्ह्यामध्ये यावर्षी कसल्याही प्रकारचा गालबोट न लागता जिल्ह्यामध्ये सर्वात शांततेत जयंती साजरी केली. त्या सर्व भीमसैनिकांचं, माझ्या माता भगिनीचं, तरुणांचं, सर्वांचं मी इथं स्वागत करतो. पण जाता जाता तरुण मंडळीला मी विनंती करतो की ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांची आपण जयंती साजरी करत आहोत ती जयंती आपल्याला वाचून करायची, नाचून करायची, पण तशी नाचून नाही करायची जे चौकामध्ये आपण नाचगाणे करत आहोत ते यावेळेपासून आपण सुधारली पाहिजे. पारंपरिक पद्धतीनं बाबासाहेबांचे विचार पूर्ण जगामध्ये आहेत. पूर्ण जगामध्ये त्या महामानवाची जयंती साजरी होत असती. बाबासाहेबाला लाजवेल अशी, बाबासाहेबाला शान होणारी अशी जयंती आपण दरवर्षी काढली पाहिजे. माझ्या तरुण मित्रांना सांगतो मी की येणाऱ्या काळामध्ये परभणी जिल्ह्याची जयंती महाराष्ट्रामध्ये, परभणी शहरामध्ये जयंती 1 नंबरला आली पाहिजे. यासाठी सुद्धा आपण समजाने प्रयत्न केले पाहिजे. हे सुद्धा मला तुम्हाला इथं नम्रपणे सांगायचं. आज जिल्हाधिकारी साहेबाच्या हस्ते अनेक जयंती मंडळाला आपण सत्कार केले. त्याच पद्धतीने आपण पुढच्या वर्षीसुद्धा ही 22व्या वर्षाची भीमसंगीत रजनी आहे. पुढच्या 23व्या वर्षीसुद्धा अशीच भीमगीत संगीत रजनी ह्याच ठिकाणी आपण पुन्हा घेणार आहोत. हे सुद्धा तुम्हाला मला इथं नम्रपणे सांगायचं आहे. तुमची ताकद, तुमचं बळ माझ्या पाठीमागं ताकदीनं असल्यामुळंच मी हे सर्व उपक्रम घेत आहे. त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि इथं थांबतो. जय भीम, जय भारत, जय भीम, जय भीम. खूप खूप धन्यवाद भाऊ. आदरणीय भाऊंनी आपल्या समोर जे मनोगत व्यक्त केलं आंबेडकरी एकीचं, जोरदार टाळ्या. आपण सर्वजण मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा हा सोहळा साजरा करत असतो. यानंतर आपल्या सर्वांना शुभेच्छा संदेश देण्यासाठी परभणी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब, ज्यांनी परभणी जिल्ह्याला एक शिस्त लावली आणि परभणी जिल्ह्यात आदर्श निर्माण केला, आदरणीय संजय सिंह चव्हाण साहेबांना आपल्या टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करतो. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात साहेबांचं स्वागत करायचं आहे. आणि एक विनंती करणार आहे, माता भगिनी खूप येत आहेत. बिलाल भाई आवाज बढ़ाओ, इसका आवाज बढ़ाओ 1 मिनिट के लिए. इकडून सगळेजण बाजूला सरका. पोलीस प्रशासनाला विनंती, या सर्वांना, हे जे पुरुष मंडळी उभे आहेत सर्वांना तुमच्या पद्धतीने बाजूला सरकवा. इथं माता भगिनी आलेल्या आहेत, शिस्तीचं पालन करायचं. एक काही पुरुष मंडळींना आणि तरुणांनी थांबायचं नाही. आपल्याच घरातल्या माता भगिनी आहेत. सर्वांना विनंती करत आदरणीय साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मौलिक मार्गदर्शन या ठिकाणी करावं. सर्वांना नमस्कार. आश्रय सेवाभावी फाउंडेशन यांच्या वतीने हे 22वं वर्ष आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आपण 135वी जयंती या ठिकाणी साजरी करतो आहोत आणि खूप छान भीमगीत संगीत रजनी आपल्याला या ठिकाणी ऐकायची आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो आणि सर्वच धम्म भिक्खू संघ, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असणारे महापौर, व्यासपीठावर उपस्थित असणारे उपमहापौर, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि हा कार्यक्रम या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने आयोजन करणारे डॉक्टर सिद्धार्थ हत्ती आंबेरे, ज्यांच्या कार्यक्रमासाठी आपण खरं तर थांबलात, असे महाराष्ट्राचे महागायक आनंद शिंदे. आता सुरुवातीला उपगुप्त महाथेरो भनंत असं म्हटले की सर या ठिकाणी
एका गावात ते गेले होते आणि ती जयंती साजरी केली, ती मराठा समाजाच्या लोकांनी केली. या बौद्ध समाजाच्या लोकांनी केली नाही आणि मराठा समाजाच्या लोकांनी केली, अशा स्वरूपाचं त्यांना म्हणायचं होतं. पण माझं म्हणणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुठल्या एका समाजापुरते मर्यादित नाही आहेत. त्यांचं जर कार्य पाहिलं तर भारतातल्या 140 कोटी जनतेसाठी त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यांना आपल्याला असं कुठल्याही विशिष्ट याच्यामध्ये मर्यादित करून ठेवता येणार नाही. तत्कालीन कालावधीमध्ये त्यांनी भारतातले शेतकऱ्यांसाठी जे अर्थशास्त्राचं लिखाण केलं होतं की शेतकऱ्यांचे प्रश्न कसे आहेत आणि ते सोडण्यासाठी काय करावं लागेल. युरोपियन समाजामध्ये त्या ठिकाणी मिळणारी सबसिडी, त्या ठिकाणच्या सगळ्या गोष्टी आणि भारतातल्या शेतकऱ्यांचं स्मॉल होल्डिंग, खूप कमी असणारं शेतीचं क्षेत्र आणि त्यातून कशा पद्धतीचं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवायचं असेल तर त्यासाठीचा प्रबंध त्यांनी 1918 सालीच त्यावेळेला सादर केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सर्वात पहिल्यांदा त्यांनी मांडले. त्यामुळे सर्व शेतकरी समाज, त्याच्यामध्ये सर्व 18 पगड समाजाचे लोक येतात, त्याच्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी खूप काम केलेलं आहे. महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी राज्यघटना असेल किंवा त्यांनी महिलांसाठी आजपर्यंत शिक्षणाची आणि इतर सर्व दारं बंद होती, ती राज्यघटनेच्या मार्फत खुली करण्याचं खूप मोठं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे, या ठिकाणी महिला वर्ग खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, आपल्या घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा किंवा फ्रेम असतेच असते. त्याच्या बाजूला एक वाक्य लिहा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं. त्या पत्नीने तिकडे बोट दाखवून लिहायचं आहे पतीसाठी, मी तुमची गुलाम नाही. मी आणि पुरुष आम्ही दोघंही आपण समान आहोत, हे बाबांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे इथे उपस्थित सर्वांनी ते लक्षात ठेवा. आपल्या आईला, आपल्या पत्नीला, आपल्या भगिनीला, आपल्या मुलीला आपण समान दर्जा दिला तर खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपण पुढे चालवणार आहे. 22 वर्ष या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते. त्यांची जयंती साजरी करताना हत्तीवरून मिरवणूक यावेळेला काढली गेली. नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि डॉक्टर बाबासाहेबांना डोक्यावर आपण घेऊन मिरवायला पाहिजे, हे नक्की आवश्यक आहे. पण त्याच्या जोडीलाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यातसुद्धा घ्यायला पाहिजे. केवळ डोक्यावर नाही तर तुम्ही त्यांना डोक्यात घेणं आवश्यक आहे. आंबेडकरांचं कार्य जर पुढे चालू ठेवायचं असेल, खऱ्या अर्थाने त्यांच्या ज्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा होत्या, सर्व भारतीय समाजाला दारिद्र्यातून, अज्ञानातून, अंधश्रद्धेतून बाहेर काढायचं, समाजाला शिक्षित करायचं, त्याची आर्थिक प्रगती करायची, तर प्रथमतः आपल्याला केवळ 14 एप्रिल किंवा एक सप्ताह, एक महिना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करून त्यांना केवळ त्या कालावधीमध्ये त्यांची प्रतिमा किंवा त्यांचा फोटो डोक्यावर घ्यायचं एवढं मर्यादित काम असता कामा नये. ते तर आपण करायलाच पाहिजे, पण 365 दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण आपल्या डोक्यातसुद्धा ठेवलं पाहिजे. त्यांना डोक्यात ठेवलं पाहिजे, त्यांचे विचार ऐकले पाहिजे. तरुण पिढीला नक्की जर आदर्श द्यायचा असेल तर बाबासाहेबांनी शिक्षणासाठी किती कष्ट घेतले हे आपण पाहिलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बुद्ध आणि हिज धम्म हे आज कोलंबसमध्ये सुद्धा याच्यावर 535वी आवृत्ती निघते. तर परदेशामध्ये किती वाचन होत असेल याचा विचार करा. आपण किती वाचतो. आज या ठिकाणी आलेल्या प्रत्येकाने असं ठरवायला पाहिजे की पुढच्या जयंतीपर्यंत नक्कीच बाबासाहेबांनी लिहिलेलं एक तरी पुस्तक मी संपूर्णपणे वाचेल.
तर खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भीम सैनिक म्हणून तुम्हाला म्हणवून घेण्याचा अधिकार आहे. किमान एक पुस्तक, त्यांनी तर खूप पुस्तकं लिहिली. जगामध्ये आपल्या प्रिय पत्नीसाठी ताजमहाल बांधणारे राजे होते, आपल्या वैभवाचं प्रदर्शन करण्यासाठी वेगवेगळे महाल बांधणारे राजे होते. पण पुस्तकासाठी त्यांनी मुंबईमध्ये दादरला हिंदू कॉलनीमध्ये राजगृह म्हणून त्यांचा जो बंगला बांधला, तो खूप प्रकारची पुस्तकं ठेवण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी बांधला. हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढे नेत असताना आपण सर्वांनी त्यांचा हा जो मंत्र आहे, मूलमंत्र जो दिला, शिका संघर्ष करा, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, तर तो आपण नक्कीच समजून घेतला पाहिजे. आधुनिक काळामध्ये जे शिक्षण आहे आवश्यक आहे ते आपण घ्यायला पाहिजे. म्हणजे काळाच्या ओघाप्रमाणे शिक्षण हे आयुध बदलतं. तर आजच्या जगामध्ये जे आपल्यासाठी चालणार आहे, जे जगामध्ये ज्याला किंमत आहे, ते शिक्षण आपण घेतलं पाहिजे. आपण संघटित, अन्यायाविरुद्ध राहायला पाहिजे, अंधश्रद्धेविरुद्ध संघटित व्हायला पाहिजे, दारिद्र्याविरुद्ध संघटित व्हायला पाहिजे, ना की कुठल्या विशिष्ट समाजाच्या विरोधी आपलं संघटन असणार नाही. आपलं संघटन हे अन्यायाविरुद्ध असेल, दारिद्र्याविरुद्ध असेल, अंधश्रद्धेविरुद्ध असेल, असं आपलं संघटन असावं. आणि मग आपण आपल्या उन्नतीसाठी संघर्ष करायला पाहिजे. आर्थिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या संपूर्ण समाज प्रगत झाला पाहिजे. आणि समाज म्हणत असताना कुठला विशिष्ट समाज डोळ्यासमोर कधीच बाबासाहेबांनी ठेवला नव्हता. सर्व समाजाच्या प्रगतीसाठी त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य वेचलं होतं. आणि शांततेचा संदेश देणाऱ्या बुद्धांचं तत्त्वज्ञान त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अंगीकारलं होतं. तर हे त्यांचे विचार, त्यांची इच्छा, आपल्या सगळ्यांकडून असणाऱ्या अपेक्षा आपण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तरच ही भीमगीत आजची जी संगीत रजनी आहे किंवा हे जे आपण कार्यक्रम घेतो ते खऱ्या अर्थाने सार्थकी होतील. पुन्हा एकदा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नमन करतो, बुद्धांना नमन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण टाळ्यांच्या गजरात अतिशय मौलिक आणि अभ्यासपूर्ण भाषण या ठिकाणी साहेबांनी केलं. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब, आदरणीय महापौर साहेब, सर्व मान्यवर, आदरणीय विवेक भाऊ, आदरणीय गणेश भैया, सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून मी मान्यवरांना विनंती करतो समोर आसनस्थ व्हावं आणि महाराष्ट्राचे प्रख्यात महागायक आदरणीय आनंद दादा यांना विनंती करतो की गाण्याला आपण प्रारंभ करावा. आमच्या संयोजन समितीच्या सदस्यांना